देशातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या लातूरच्या बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे। गेले काही दिवस नाफेडची केंद्र बंद असल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। त्यामुळे 5050 इतका हमीभाव असताना व्यापाऱ्यांनी कमी भावाने तूर खरेदी केल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। सध्या सरकारनं बारदाना आणि तूर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानं लातूर जिल्ह्यातील नाफेडच्या 9 खरेदी केंद्र सुरू झाली आहेत, ज्यात दररोज 1 लाख क्विंटल इतकी विक्रमी तुरीची आवक सुरू आहे। मागील 2-3 वर्ष तुरीचं कमी झालेलं प्रमाण वाढवण्यासाठी शासनानं काही प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना तूर लागवड करण्याचं आवाहन केलं होतं। त्यानंतर तुरीची विक्रमी लागवड राज्यभरात झाली। मागणीपेक्षा जास्त तूर शेतकऱ्यांनी लावल्यानं शेतकऱ्यांच्या तुरीची पडेल त्या भावात खरेदी केली जाते। या खरेदी केंद्रावर मनुष्यबळ, तांत्रिक सर्व बाबी कमी पडत असल्यानं शेतकऱ्यांची ससे होलपट सुरू आहे। जालन्यात नाफेडकडून धीम्या गतीनं तूर खरेदी सुरू आहे। परिणामी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तूर रात्रभर राखण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। नाफेडकडून शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी टोकन मिळत नसल्यानं 15 ते 20 दिवसांपासून तूर खरेदी केंद्रात मुक्काम करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। तर नांदेड जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत। बारदाने नसल्यानं तूर खरेदी बंद असल्याचं कारण नाफेडकडून देण्यात येत आहे। अजूनही हजारो क्विंटल तूर पडून आहे। शेतकऱ्यांकडील तूर पूर्ण खरेदी करेपर्यंत खरेदी सुरू ठेवण्याची मागणी शेतकरी करतायत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विधिमंडळाच्या गेट समोर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं। शेतकऱ्यांनी तूर, कांदा अक्षरशः विधिमंडळाच्या गेटवर फेकून दिला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी स्वतः यावेळी आंदोलनाचं नेतृत्व करत होते। खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमध्ये सहभागी आहे, तरी सुद्धा शेतमालाच्या भावाविषयी सरकार उदासीन असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। अचानक सुरू झालेल्या बंदोबस्तानं बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती। मोठ्या प्रमाणात कांदा आणि तूर विधिमंडळाच्या गेटवर सांडलेला स्पष्ट दिसत होता। खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन असलं की सदाभाऊ खोत आंदोलनात अग्रभागी असतात, पण आता तेच मंत्री असल्यानं आंदोलनात सहभागी नव्हते। भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा सलग दुसऱ्या दिवशी गाजतोय। परिचारकांच्या निलंबनाची मागणी करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्यानं विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं। प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाशिवाय सभागृह चालू न देण्याच्या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा परिचारकांच्या बडतर्फीची मागणी केली। सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत परिचारकांच्या निलंबनाची मागणी केली आहे। सर्वच पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी हा निर्णय केला की जोपर्यंत परिचारकाच्या बाबतीत या सदनामध्ये निर्णय निलंबनाचा होत नाही तोपर्यंत सभापती महोदय हे सदन चालू द्यायचं नाही। जर ही सर्व सदनाची भावना असेल सभापती महोदय, तर आज या ठिकाणी या निर्णयाच्या अगोदर सभागृह कसं चालू द्यायचं हा सदनातल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या समोर आलेला प्रश्न आहे। सभापती महोदय, आज सुद्धा प्रशांत परिचारकाच्या घराच्या समोर 3000 सैनिक आणि त्यांचे कुटुंब आज आंदोलन त्या ठिकाणी करतात। विधवा त्या ठिकाणी, वीर पत्नी त्या ठिकाणी आंदोलन करतायत, विधवा सैनिकांच्या पत्नी त्या ठिकाणी आंदोलन करतायत। सभापती महोदय, असं असताना जर हे सदन चालू राहिलं सभापती महोदय, तर या ठिकाणी हे संदेश का योग्य सैनिकांच्या बाबतीत जाणार नाही। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मी भूमिका मांडत असताना आम्ही सरकारमध्ये आहोत, पण सरकारकडून आमची हीच अपेक्षा आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून संसदीय कार्यमंत्र्यांकडून तशा पद्धतीचा ठराव येऊन प्रशांत परिचारक यांचं निलंबन झालं पाहिजे, तर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सगळीकडे एक संदेश जाईल की जवानांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य जर का एखाद्या अतिरेक्याने केलं असतं किंवा एखाद्या पाकिस्तानमधल्या माणसाने केलं असतं तर आपण ही भाषा केली असते की आपण त्याला धडा शिकवू। आणि आज आमच्या उजवी डावीकडे बसणारे लोक आमदार अशी वक्तव्य करत असतील तर कुठल्याही पद्धतीने बाहेर या सदनामध्ये या विषयात संभ्रम आहे अशा पद्धतीची भूमिका जाता कामा नये। काल मी ते भूमिका मांडल्यावर मला
आज विधानसभेतही म्हैसाळ प्रकरणाचे पडसाद बघायला मिळाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार या प्रकरणी गंभीर नसल्याचा आरोप केला. सरकार या प्रकरणी नेमकं करतंय तरी काय? खिद्रापुरे सारखे डॉक्टर राजरोसपणे कसे काय धंदे बोकाळतात त्याला पुष्टी देत माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी प्राध्यापक साईबाबासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर एकाला 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं हा महत्त्वाचा निकाल दिलाय. नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून गडचिरोली पोलिसांनी 9 मे 2014 रोजी साईबाबाला अटक केली. नक्षल चळवळीचे केंद्र असलेल्या अबुझमाड भागामध्ये वरिष्ठ नक्षली नेत्यांना भेटण्यासाठी साईबाबा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसारच पोलिसांनी सापळा रचून साईबाबाला अटक केली. स्त्री भ्रूणाची निर्घुण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला बेळगावमधून अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात खिद्रापुरेच्या हॉस्पिटलजवळ 19 अर्भकांचं अवशेष जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडले. तेव्हापासून बाबासाहेब खिद्रापुरे फरार होता. अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी सोमवारी खिद्रापुरेच्या हॉस्पिटलवरती छापाही घालण्यात आला. तपासासाठी सांगली पोलिसांनी 5 पथकं तयार केली होती. अखेर मिरजच्या ग्रामीण पोलिसांनी बेळगावात दडून बसलेल्या खिद्रापुरेला मध्यरात्री अटक केली. गोंदिया पोलिसांच्या विशेष पथकानं शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या प्रियांशी होम अप्लायन्सेस या प्रतिष्ठानावर धाड टाकली आहे. यात विविध गॅस कंपन्यांचे रेग्युलेटर्स जप्त करण्यात आले. या रेग्युलेटरमध्ये HP, इंडेन आणि भारत गॅस या कंपन्यांची एकूण 896 रेग्युलेटर्स गोंदिया पोलिसांनी विशेष पथकानं जप्त केले आहेत. ते बनावट असल्याचा संशय आहे. त्यामुळेच बनावट रेग्युलेटरचा व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्यांवरती अंकुश लावण्यात पोलिसांना यश आलंय. या ठिकाणाहून तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक माल पोलिसांनी जप्त केलाय. पुढील तपास सध्या सुरू आहे. पोषण आहाराला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचा पुरावा आता येतोय. त्याचाच काळाबाजार सुरू झालाय. पोषण आहार बाजारात विक्री करता जात असलेल्या कंत्राटदारांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेनं रंगेहात पकडलंय. लाखनी तालुक्यातून पोषण आहार असलेली 2 वाहनं भंडाराच्या दिशेनं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यात तब्बल 130 बोरं आहार आढळला आणि ह्या काळ्या बाजारात मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यातल्या पुसेसावळी परिसरातील 21 गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी एकवटलेत. उरमोडी जलसिंचन विभागाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषण पुकारलंय. दरम्यान उरमोडी जलसिंचन विभाग लवकर कार्यवाही करून खटाव आणि माण तालुक्यात पाणी सोडेल असं आश्वासन उपकार्यकारी अभियंता प्रवीण चवरे यांनी दिलंय. औरंगाबाद शहरासह जालना आणि पैठण शहरावर पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट निर्माण झालंय. जायकवाडी जलसंपदा विभागानं औरंगाबाद महापालिकेसह जालना आणि पैठण नगर परिषदेला नोटीस पाठवली आहे. 11 तारखेनंतर या तीनही शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाचे 8 कोटी रुपये थकीत आहेत. गेल्या 3 वर्षांपासून या शहरांनी जलसंपदा विभागाचे पाण्याचं बिलही दिलं नाही. वारंवार स्मरणपत्र पाठवूनही दाद न दिल्यानं अखेर जलसंपदा विभागानं पाणी तोडण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचं मोठं संकट निर्माण होण्याची चिन्ह आहेत. यवतमाळच्या वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपले. वादळी वाऱ्यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला. सोसायट्याचा वारा त्यात दमदार पाऊस यामुळे शहरी भागात नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पावसानं फटका दिला. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात होत असलेला अन्याय दूर करावा या मागणीसाठी हलबी आदिम जमात मंडळ ढाणकीच्या वतीनं यवतमाळ जिल्हा कचेरी समोर धरणं आंदोलन करण्यात आलं. उमरखेडचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे आणि उमरखेडचे नायब तहसीलदार शिंदे हे आपसापोटी अनुसूचित जमातीच्या नागरिकांची मानहानी करत आहेत. त्यामुळेच प्रकाश काटोले, अशोक सोनकुसरे यांच्या अर्जानुसार या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. याच मागणीला घेऊन आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेतर्फे धरणं आंदोलन पुकारण्यात आलं. या धरणं आंदोलनात 23 संघटना सहभागी झाल्या होत्या.
मुंबईत आलेले पेंग्विन्स आता आठवड्याभरात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून क्वारंटाईन एरियामध्ये असलेल्या 7 पेंग्विन्सना आता नवं प्रशस्त घर मिळालंय. 20 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या त्यांच्या नव्या घरात त्यांच्या आरोग्याची योग्य काळजीही घेतली जाते. त्यांना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी देखील घेण्यात येणार आहे. बोंबील हे पेंग्विन्सचं आवडतं खाद्य आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर किरवले यांच्या हत्येसाठी वापरलेला कोयता आणि आरोपी प्रीतम पाटीलची पॅन्ट पोलिसांनी हस्तगत केली आहे. प्रीतमची आई मंगला हिनं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी तिनं हा कोयता आणि प्रीतमची पॅन्ट ओढ्यात टाकली होती. पोलिसांनी सोमवारी मंगलाला घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यावेळी हा कोयता आणि पॅन्ट हस्तगत करण्यात आली. तपासासाठी हे साहित्य अत्यंत महत्त्वाचं आहे. संगमनेर तालुक्यातल्या अकलापूर इथे असलेल्या दत्त मंदिराच्या सोन्याच्या कळसाचा वरील भाग चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना घडली आहे. या घटनेनं भाविकांमध्ये संताप पसरलाय. भाविकांनी मंदिराजवळ गर्दी केली आहे. चोरीचा निषेध करण्यासाठी अकलापूरच्या ग्रामस्थांनी आपले व्यवहारही आज बंद ठेवले होते. पोलिसांनी मंदिराला भेट देऊन तपास सुरू केला. मुख्य मंदिराचा सोन्याचा आणि आणखी एका मंदिराचा लोखंडाचा कळस चोरी झाल्यानं भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि या घटनेचा तपास लवकरात लवकर करावा आणि आरोपींना गजाआड करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्विक मुद्द्यांच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून फारकत घेतलेल्या गोवा संघानं गोवा प्रांत विसर्जित करत असल्याची घोषणा केली. मात्र ज्या इंग्रजी शाळांच्या अनुदानावरून गोवा प्रांत वेगळा झाला होता ती त्यांची मागणी आजही कायमच आहे. गोव्यातल्या इंग्रजी प्राथमिक शाळांना सरकारतर्फे अनुदान दिलं जातं. हे अनुदान बंद करावं आणि मराठी कोकणी शाळांना प्रोत्साहन द्यावं या मागणीसाठी संघाचा गोवा प्रांत गेली 8 वर्ष आंदोलन करत आहे. डॉक्टर हेडगेवारांचा जो संघ आहे तर त्या तत्वांच्या पालनासाठी म्हणून काही गोष्टी या अबाव पर्सनॅलिटी, अबाव पक्ष वगैरे अशा ठेवाव्या लागतील. त्यामुळे विसर्जन म्हणजे पूर्णपणे आम्ही गोवा प्रांत हा शिल्लक नाही, आता अस्तित्व नाही त्याचं. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण हे रुटीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो मूळ होता त्याचे स्वयंसेवक झालेलो आहोत. सिंधुदुर्गात माकड तापानं थैमान घातलंय. जिल्ह्यात दोडामार्ग आणि बांदा भागात या साथीचे रुग्ण आढळून आलेत. 5 जणांना या साथीनं प्राण गमवावे लागलेत तर 66 जण या साथीनं बाधित असल्यानं जिल्हा आरोग्य यंत्रणाही हादरून गेली आहे. या विचित्र साथीनं हैराण झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या रोषाला पालकमंत्र्यांनाही सामोरं जावं लागतंय. जिल्ह्यात पसरलेल्या या साथीची तीव्रता वाढत असल्यानं तातडीने उपाय करण्याची योजना व्यक्त होतीये. राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कन्या पायल हिच्या लग्नाला दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. नागपूरच्या कोराडीमधील जगदंबा मंदिर देवस्थान येथील मैदानात हा विवाह सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकर, गिरीश महाजन, शिवाजी पाटील निलंगेकर, चंद्रकांतदादा पाटील, नारायण राणे, पंकजा मुंडे ह्या नेत्यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची रिपाई बरोबर युती झाल्यानं त्याचा फायदाच झाला. रिपाईनं भाजपच्या उमेदवारांना मतदान केलं, त्यात त्यांचंही 5 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे रिपाईला उपमहापौर पद देण्यात यावं अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपचा पहिल्यांदाच महापौर होणार आहे. या निवडणुकीमध्ये त्यांची रिपाई यांच्याबरोबर युती झाली, परंतु रिपाईचे उमेदवार कमळाच्याच चिन्हावर लढले होते. त्यांचे 5 उमेदवार निवडून आल्यानं आणि त्यांनी भाजपला केलेल्या मतदानाचा फायदाच झाला. देशासाठी डॉक्टर आंबेडकरांचं योगदान आणि त्यांचा त्याग मोठा आहे. केंद्र सरकारमध्ये रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात घेतलं आणि त्याच धर्तीवर पुण्यातही रिपाईला उपमहापौर पद देण्यात यावं अशी मागणी खासदार काकडे यांनी केली आहे. बाटलीबंद मिनरल वॉटर आता देशभरात एकाच दरानं विकणं बंधनकारक करण्यात आलंय. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी या संदर्भातला निर्णय जाहीर केलाय.
केंद्र सरकारनं घेतलेल्या ह्या निर्णयामुळे आता मॉल मल्टिप्लेक्समध्ये होणारी सर्रास लूट थांबणार आहे. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगानं दुहेरी MRP बेकायदा ठरवल्यानंतर मुंबई आणि ठाण्यातल्या सुमारे 18 मॉल्स आणि मल्टिप्लेक्समध्ये धाड टाकून कारवाई केली. महाराष्ट्र वैधमापन विभागानं मुंबई ग्राहक पंचायतीच्या सहकार्यानं जानेवारी महिन्यात धडक कारवाई केली. फक्त मॉल्स आणि मल्टिप्लेक्सवरच नाही तर विमानतळावरही अशाच पद्धतीनं ग्राहकांची लूट होतीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.